इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. दिनांक 20 जून रोजी सातपूर पोलीस स्टेशन येथे इसम वैष्णव मिलिंद शिंदे वय वर्ष 24 राहणार कामगार नगर सातपूर नाशिक हा बेपत्ता असलेल्याची तक्रार सातपूर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली होती आणि त्याचा सातपूर पोलिसांकडून तपास सुरू असताना दिनांक 21 जून रोजी कामगार नगर सातपूर नाशिक येथे भरवस्तीत एका इमारतीच्या टेरेसवर एका अनोळखी प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याची माहिती प्राप्त झाल्याने सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदरबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांना माहिती दिली असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन खैरनार यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन मयताची ओळख पटवून पुढील तपासाबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदारांचे तपास पथक तयार करून तसेच गुन्हे शाखा युनिट 2 कडीलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या टीमला तपासासाठी रवाना केले. त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी अंमलदार यांनी मानवी तपास कौशल्य आणि स्थानिक बातमीदारांकडून गोपनीय माहिती प्राप्त करून तसेच तांत्रिक कौशल्याचा वापर करून यातील संशयित इसम कृष्णा राकेश दुसाने वय वर्ष 19 वर्ष राहणार कामगार नगर सातपूर नाशिक हा नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या बेतात असताना त्याला सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन अवघ्या 12 तासाच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस केला आहे. सदर घटनेबाबत वरिष्ठांनी संशयिताकडे अधिक तपास केला असता यातील संशयित आरोपीने वैष्णव मिलिंद शिंदे याला हात उसनवारीने दिलेले 9,000 रुपये परत देत नव्हता. तसेच दिलेले पैसे परत मागितले असा शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देत होता आणि त्याचाच राग मनात धरून त्याला 19 जून रोजी मध्यरात्री मयताच्या छातीवर आणि गळ्यावर धारदार चाकूने वार करून त्याची हत्या केली याची कबुली दिलेली आहे. आणि सदरची घटना घडल्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मयताचे प्रेत हे पोत्यात भरून 2 दिवस त्याच्यावर लक्ष ठेवून प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आलं नाही. अखेर परिसरात प्रेताचा वास सुटल्याने सदरची घटना स्थानिकांच्या निदर्शनाला आली. त्यानंतर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी माहिती दिली. दिनांक 20 जून 2026 रोजी सातपूर पोलीस स्टेशन येथे वैष्णव मिलिंद शिंदे वय वर्ष 23 राहणार कामगार नगर याची मिसिंगबाबत नोंद झालेली होती. दिनांक 21 जून रोजी कामगार नगर या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत असताना एका इमारतीजवळ पोलिसांना दुर्गंधीचा वास आला. त्या संबंधाने पाहणी करता पोलीस टेरेसवर चढले असता एका गोणीमध्ये त्यांना रक्तमिश्रित आढळून आलं. त्यानंतर गोणी उघडली असता त्याच्यामध्ये पुरुष जातीचे प्रेत दिसून आले होते. पोलिसांनी लागलीच तिथे घटनास्थळी धाव घेतली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. त्याच्यानंतर तिथे FSL व श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी मग त्या मृतदेहाला पुढचं पंचनाम्यासाठी व त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालय येथे त्यांना रवाना करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर मृताची मिसिंग व्यक्ती त्याच परिसरात राहणारी होती. त्याच्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तिथे बोलवण्यात आलं आणि मग मृताची ओळख पडवण्यात आली. तर त्या मृतदेहाचं जे सापडलं होतं त्याचं नाव होतं वैष्णव मिलिंद शिंदे, ही आपल्याकडे मिसिंग व्यक्ती होती. तर पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं की कुठल्याही प्रकारचा खून होता या गुन्ह्यामध्ये आणि कोणी केलं, कोणी अज्ञात मारेकऱ्यांनी याच्यावर हल्ला केलेला आहे. तर आम्हाला ते शोधून काढण्याचं पूर्ण आव्हान होतं मोठं. तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे साहेब, माननीय ACP श्री सचिन वारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन व युनिट 2 गुन्हे शोध पथक यांचे वेगवेगळ्या प्रकारे तपास पथक नेमण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज पहाटे आरोपी कृष्णा राकेश दुसाने वय वर्ष 18-19 हा मुंबईकडे पळून जाण्याचा बेतात होता. तर त्याला सापळा रचून सातपूरच्या DB पथकाने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे सांगितलं आहे की जो मयत आहे वैष्णव त्याला याने 9,000 रुपये हातसुमारी दिली होती, पण तो ते काही परत करत नव्हता आणि परत मागितली तर त्याला राग यायचा आणि तो त्याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होता. त्याबद्दलचा राग मनात धरूनच याने 19 तारखेच्या रात्री यांची पुन्हा वाचावाची झाली पैशांवरूनच
आणि त्या बाचाबाचीचं रूपांतर शेवटी त्याने चाकू त्याच्यावर वार केले आणि त्याचा मृत्यू घडल्याचं त्याने याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे. या गुन्ह्यात कोणी अजून काही नोंद आहेत का? कोणी इतर साथीदार असल्याचा संशय तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन खैरनार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल आहेर, पोलीस हवालदार दीपक खरपडे, तुषार देसले, सचिन सुपले, किशोर बेंडकुळे, सोनू खाडे, सागर गुंजाळ, सचिन आजबे, अमोल मोरे, संजय दराडे, पारस देशमुख, योगेश्वर गायकवाड, रवींद्र जाधव, रोहिदास कानोजे, सनील शिरसाट, गोकुळ वाबळे यांनी केली आहे. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.